आम्ही आमचा जीव देऊ, पण तुझ्या जातीच्यांना आरक्षण कधीच मिळू देणार नाही. का भावांनो? प्रचंड देवजी बरोबर बोलतायत. आरक्षण थांबवण्यासाठी आम्ही जर जीव देऊ शकतो तर जीव घेऊ सुद्धा शकतो. होय तर ठीक आहे. आम्ही सगळे बी आमचा जीव देऊन देणार, परंतु आरक्षण घेऊनच बसणार. काका, आपण आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी लढणार. ह्यांच्यासारखं जीव द्यायला किंवा घ्यायला नाही. तर ऐक, शेजारी आम्हाला म्हणतायत की जाऊन आपल्या पत्नीला घेऊन या. हे बघ, घरात स्वयंपाक नाहीये, आम्हीही काही खाल्लेलं नाही, आणि तूही भुकेली असशील तर. प्रचंड देवजी, जेवण्यासाठी नाही लढत होत. स्वाभिमानाची लढाई आहे ही. तू गप्प बसशील का? आम्ही आमच्या बायकोशी बोलतोय. बरोबर बोलतोय भीम. ही लढाई मी जेवणासाठी लढत नाहीये. मी तर उपाशी सुद्धा राहीन, आणि तुम्हाला शेजारचे तर जेवण देतीलच. ठीक आहे, तुम्हा लोकांपैकी कोणीही इथे येणार नाही. ही जशी आहे तशीच हिला राहू द्या. बघूया ही कशी लढते. तुम्ही सगळे आपापल्या घरी जा. जा जा. तू आता इथेच मर. तुम्ही जेवून घ्या. तुम्ही खाल्लं नाही तर लढणार कसे? जेवून घ्या काकी. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर सो काफिर बेपीर. मला हे समजत नाहीये. तिथं प्रचंड देवच्या पत्नी संघर्ष करतायत आणि आपण इथं बसून अभ्यास करतोय. आपल्याला त्यांच्याकडे जायला नको का? नक्कीच जायला हवं, परंतु रमा, हे शक्य आहे का की आपण त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर उभं राहणं जो कुठे ना कुठे संघर्ष करतोय? पण ज्यांना आपण ओळखतो त्यांच्यासोबत तर राहू शकतो ना. आणि जो अभ्यास आपण इथं करतोय तो तिथं पण जाऊन करू शकतो. करू शकतो रमा, पण त्यामुळे काय होणार? त्यांचा संघर्ष आपला होणार. त्यांची लढाई कुठे ना कुठे आपली होणार, जे होणं बरोबर नाहीये. म्हणजे मला नाही समजलं काय. हे बघ रमा, जर आपण काकूंची साथ दिली तर प्रचंड देवजी खूप सफाईने ह्या लढाईला खालच्या जातीची आणि वरच्या जातीची लढाई बनवतील. आणि जर असं झालं तर काकूंचा हेतू सफल होणार नाही. त्यामुळे ह्या लढाईला त्यांच्याच जातीमध्ये राहू देत. आणि जर ह्या लढाईत काकूंना विजय मिळाला तर त्यांना त्यांच्या आयुष्यात आपले हक्क आणि अधिकाराच्या लढाईसाठी त्यांना कोणाच्याही सांगण्याची गरज पडणार नाही.
त्या स्वतःच लढतील. आणि एक महत्वाची गोष्ट ही पण आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात आपल्या हक्कासाठी संघर्ष करता येणं गरजेचं आहे. तर त्यांना त्यांचा संघर्ष करू दे, तू अभ्यास कर आणि मला पण करू दे. हं? आता काय झालं? मी विचार करत होते का तुमचं आत्मचरित्र लिहावं. काय? लिहू ह्याच्यात की कसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघता. ह्यात लिहावं की किती संघर्ष केलाय तुम्ही. ह्यात लिहावं की किती त्रासदायक गोष्टी घडल्यात तुमच्या सोबत. हे सगळं लिहायची काय गरज आहे रमा? जर आपल्या जातीच्या कोणत्या माणसाबरोबर काही घडलंय तर ते माझ्यासोबत पण घडलंय. आपल्या जातीच्या कोणत्याही व्यक्तीने ह्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात वेदना सहन केल्या तर त्या मी पण केल्या आहेत. भविष्यात आपल्या जातीबद्दल जे काही वाचलं, लिहिलं, समजलं जाणार त्या सगळ्यात मी असणार रमा. भीमराव, भीमराव, भीमराव. हो बोला. भीमराव, ही वह्या, पुस्तके आणि लेखणी महाराजांनी पाठवलेत फक्त तुझ्यासाठी. भीमराव, हे सर्व सामान घे, पण एक महत्वाची गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक, जी महाराजांनी सांगितलेली. ती ही आहे की हे सगळं सामान तुला संपूर्ण वर्षभरासाठी मिळतंय. याशिवाय महाराजांकडून आणखी वह्या, पुस्तके किंवा लेखणी तुला मिळणार नाही. हो, द्या. सांभाळून सांभाळून. मी मदत करते. हा चल, मी घेऊन चलते. धन्यवाद. चल पोरा, चल चल. भीक म्हणून मिळालेल्या पुस्तकांसाठी एवढं काय खुश व्हायचं? अरे स्वतःची खरेदी करण्याची तर लायकी नाहीये, तर भीक म्हणून मिळालेल्या पुस्तकांवर आनंदच मानणार ना. गप्प बसा तुम्ही. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला गेले. भीमने आपल्या प्रतिभेने पुस्तकं कमवली आहेत, त्याला पण भीक बोलताय तुम्ही? लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. चल भीम, आतमध्ये जाऊया. हे सगळं सामान तुला संपूर्ण वर्षभरासाठी मिळतंय. याशिवाय महाराजांकडून आणखी वह्या, पुस्तके किंवा लेखणी तुला मिळणार नाही. सगळी पुस्तकं नीट ठेवा. आज पुन्हा जाळल मी त्या पुस्तकांना. महाराजांनी तर सांगितलंय की पुन्हा आता 1 वर्षापर्यंत पुस्तकं मिळणार नाही. मग शिकत बस. हे घे पोरा, घे. हो. हे घे. भीम, जेव्हापासून तू या चाळीत आलास तुला अभ्यास करताना बघत असते मी तर अडाणी ना कधी शिकले ना कधी कापी पुस्तकं हातात घेतली. पण आज माझ्या हातांनी या कापी पुस्तकांना स्पर्श करून ना खूप छान वाटलं. तुझ्या शिक्षणाचं महत्त्व कळतंय मला. हो भीम,
आज पहिल्यांदा वह्या पुस्तकांना स्पर्श केला तर लक्षात येते की त्याचं काय महत्व आहे ते. आनंदी राहा पोरा, खूप शिक, खूप मोठा हो शिकून. धन्यवाद आजी. दीपक, एक काम कर, हा पेन तू घे. घे. घे 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 घे. आणि फक्त पेनच का, हे घे. ही एक कॉपी पण ठेव, ह्यामध्ये लिही. भीमभाऊ, पुस्तक कलम मोजून आलेत, जर कमी पडले तर? तेव्हाच तेव्हा बघूयात. आणि तसंही ही शिष्यवृत्ती मिळण्याचं जे यश आहे ती माझी एकट्याची नाही आहे. उलट आपल्या जातीच्या आणि आपल्या समाजाच्या त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे जो शिक्षणाला पाठिंबा देतो. खूप शिक दीपक. बरं पोरा, आम्ही येतो. हा, हो. धन्यवाद आजी. धन्यवाद काकू. चला आजी. हे दिलं तर पुस्तक देणार का? जा, हे पुस्तक तू जा, घेऊन जा. रमा, एकाच वेळेस एवढी पुस्तकं आजपर्यंत नाही बघितली. हे सगळे वह्या पुस्तकं माझे आहेत. मी हे सगळं वाचणार. हा, तुम्ही वाचा आणि मनापासून वाचा. आणि ही तर पुस्तकं लय थोडी आहेत. एक दिवस तुमच्याकडे इतकी पुस्तकं असतील की तुम्हाला त्यांना ठेवण्यासाठी घर छोटं पडेल. जर असं झालं तर मी पुस्तकांसाठी एक वेगळं घर बनवेन. काय? पुस्तकांसाठी घर? हो, मग काय झालं? जसं माझ्यासाठी घर आहे, तुझ्यासाठी घर आहे, तसं पुस्तकांसाठी घर असेल. स्वतःच्या राहण्यासाठी घराची लायकी नाही आणि पुस्तकांसाठी घर बनवणार. तसं पण ही पुस्तकं तर आज संध्याकाळपर्यंत जळून राख होतीलच. मीरा, चल डॉक्टरकडे जाऊया आपण. नाही दादा, डॉक्टरकडे गेलो तर पैसे लागतील आणि आता भीमला पैशांची जास्त गरज आहे. मी हळूहळू बरी होईन. मीरा, तुझा भाऊ इतकाही कमकुवत नाहीये की तुझा उपचार करू शकणार नाही. होय ताई, आणि मी पण तर थोडेफार पैसे कमावतोय. माझ्याकडे बी काही पैसे शिल्लक आहे. तू तू चल डॉक्टरकडे. रामजी, जर तुला पैशाची गरज आहे तर आज मी तुला मदत करेन. काय हितेश भाऊ, आज एवढी मेहरबानी का? दया येते रामजीची. रामजीचा मुलगा आहे ना भीमराव. तो आता याच्यासाठी नाही, महाराजांसाठी शिकतोय. रामजी, घे, थोडे पैसे आहेत, घे घे, कामी येतील तुझ्या. अरे घे, इतका काय विचार करतोस, घे ना. हितेश भाऊ, किती विष भरलंय ना तुमच्या मनात. माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी. जेव्हा पण संधी मिळते ते सगळं बाहेर वागता. हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. जर या पैशांनी मी अमृत पण विकत घेऊन प्यायलो ना, तरी पण मी जगू शकणार नाही. मला तर फक्त तुझी मदत करायची होती. आता नाही घ्यायची तर तुझी मर्जी.
काय जनार्दन? अगदी बरोबर. धन्यवाद. आत्ता घरात कोणी नाही. भीमच्या पुस्तकांचा खेळ आत्ताच मांडते मी. तुम्हाला नोकरी शोधायची काय गरज आहे? तुमच्या शिक्षणाचा खर्च तर महाराज करतच आहे आणि घरातल्या खर्चासाठी तर मी कमावतेच ना. ते तर ठीक आहे रमा, पण अभ्यासाबरोबरच काही काम केलं तर चांगलंच राहील ना, सोयीस्करच राहील. भीमराव, गुरुजी, मी तुझ्याकडेच येत होतो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. कुठे निघालास? आज रविवार आहे तर कॉलेजला सुट्टी आहे, म्हणून जरा कामाच्या शोधात निघालो. पण तुम्ही माझ्याकडे काय येत होतात? महाराजांनी पुस्तकं दिली आहेत ना, त्यांना कवर लावायचं. कवर लावलं तर पावसात देखील पुस्तकं चांगली राहतील, नाहीतर फाटले तर मोठी पंचायत होईल. हो गुरुजी, तसं पण पैशांच्या कमतरतेमुळे मी पायीच फिरतो. पावसाबिवसात पुस्तकं फाटली तर मोठी पंचायत होईल. हा तुझा गुरु पुस्तकं खरेदीच्या योग्यतेचा नाहीये, परंतु पुस्तकं सुरक्षित ठेवण्यासाठी तुझी मदत तर नक्कीच करू शकतो. गुरुजी, गुरु असतातच संरक्षण देण्यासाठी, आणि माझ्यासारख्या शिष्यासाठी याहून कोणती मोठी गोष्ट असेल की माझे गुरु स्वतः माझ्या पुस्तकांना सुरक्षा देण्यासाठी माझ्या घरी येत आहेत. आज पुन्हा तुझ्या पुस्तकांची होळी करून त्यांची राख रंगोळी करून टाकेन मी, मागच्या सारखंच. गुरुजी, इतकी सगळी पुस्तकं आहेत की ह्यांना बघूनच आनंद होतोय. रमा, भीमराव असा व्यक्ती आहे की त्याला एकीकडे संपूर्ण विश्वाचं साम्राज्य दिलं आणि दुसरीकडे पुस्तकं दिली, तर मला पूर्ण विश्वास आहे की माझा शिष्य भीमराव आंबेडकर नक्कीच पुस्तकांची निवड करेल. गुरुजी, इतकी पुस्तकं मी आयुष्यात पहिल्यांदा बघितली आणि आज ती पुस्तकं माझ्या खोलीत आहेत. तर ठीक आहे, तुम्ही दोघे पुढे व्हा, मी तोवर जरा बाजारातून कवरचं साहित्य घेऊन येतो. हो. ठीक. यावेळेस तुझ्या पुस्तकांची होळी करत नाहीये मी भीम, तर तुझ्या स्वप्नांची होळी करणार आहे. तू? हा, मी आली कोकणातून आणि बरं झालं आले. कमीत कमी तुम्हाला ही चूक करण्यापासून तर थांबू शकले. कोणतं कुकर्म लक्ष्मी? विसरलीस? कधी काळी हे सगळं आपण दोघी मिळून करायचो. नाही, विसरले नाही, पण आधीची चूक मी केली होती ना, ती मी स्वतः करेन, नाही तुम्हाला करू देईन. मी तरी विसरलेच होते की तू आता बदललीस आहे. पण मी अजिबात नाही बदलले लक्ष्मी. आज या पुस्तकांची जाळून राख करणार आहे मी तुम्हाला हे असं नाही करू देणार. अगं सोडा माझा हात. नाही.